श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मार्च 2026 साठी सिंह राशीचे राशी भविष्य. मार्च 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. या महिन्यात तुमच्यासाठी चढ उतार येण्याची शक्यता आहे. केतू महाराज संपूर्ण महिनाभर पहिल्या घरात, राहू 7व्या घरात, शनी 8व्या घरात आणि गुरु 11व्या घरात राहतील. 11व्या घरापासून गुरु थेट होईल. दरम्यान महिन्याच्या सुरुवातीला राहू सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र तुमच्या 7व्या घरात असतील. 2 तारखेला शुक्र तुमच्या 8व्या घरात आणि 15 तारखेला सूर्य तुमच्या 8व्या घरात प्रवेश करेल. ग्रहांची स्थिती आरोग्य समस्या दर्शवते. तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, अन्यथा तुम्ही आजाराला बळी पडू शकता. महिन्याच्या उत्तरार्धात लांब प्रवास तुम्हाला आनंद आणि फायदा देईल. नोकरी करणाऱ्यांना महिन्याचा पहिला 6 महिन्यात आव्हानांचा सामना करावा लागेल, परंतु उत्तरार्धात परिस्थिती सुधारेल. व्यावसायिकांना संयम आणि शांततेने त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल, कारण समस्या वाढू शकतात. हा महिना प्रेमसंबंधासाठी चांगला असेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या प्रियजनांना पुरेसा वेळ देऊ शकाल. तर विवाहित व्यक्तींना कठीण काळाचा सामना करावा लागू शकतो. परस्पर समस्या वाढू शकतात. आर्थिकदृष्ट्या या महिन्यात मिश्र परिणाम येतील. खर्च तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन अशांत असू शकते. कार्यक्षेत्र, कार्याच्या दृष्टिकोनातून हा महिना चढउतारांनी भरलेला असण्याची शक्यता आहे. 10व्या घराचा स्वामी शुक्र महिन्याच्या सुरुवातीला 7व्या घरात असेल आणि नंतर दुसऱ्या घरापासून 8व्या घरात शनीसोबत 26 तारखेपर्यंत राहील. त्यानंतर तो 26 तारखेला तुमच्या 9व्या घरात जाईल. 6व्या घराचा स्वामी शनी संपूर्ण महिन्यात 8व्या घरात राहील आणि तिथून 10व्या घराचे निरीक्षण करेल. या घराच्या स्थितीवरून महिन्याचा पहिला भाग कामाच्या ठिकाणी काहीसा कमकुवत असू शकतो, असा अंदाज लावता येतो. या काळात तुम्हाला आव्हानांना सामोरे जावे लागेल. अपेक्षित परिणाम न मिळाल्याने निराशा होऊ शकते. तुम्हाला असे वाटू शकते की तुमचे कष्ट वाया जाणार आहेत, परंतु तसे विचार करू नका आणि तुमचे कष्ट सुरू ठेवा. 26 तारखेला शुक्र 9व्या घरात गेल्यानंतर तुम्हाला फायदा होऊ लागेल. तुमच्या नोकरीची परिस्थिती मजबूत होईल. तुमच्या आवडीचे स्थानांतरण होण्याची शक्यता असू शकते आणि कामाच्या ठिकाणी तुमची स्थिती लक्षणीयरित्या मजबूत होऊ लागेल. तुम्हाला तुमच्या वरिष्ठाकडूनही पाठिंबा मिळेल. जर तुम्ही व्यापारी असाल तर हा काळ अत्यंत सावधगिरीचा असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र आणि राहू तुमच्या 7व्या घरात असतील आणि 11 तारखेपर्यंत ते वक्री गुरुच्या प्रभावाखाली असतील आणि 11 तारखेनंतर गुरुग्रहाला दिशा देतील. यामुळे तुमच्या व्यवसायात चढ उतार येतील. सतत वाढ होण्याची आणि अंतर्गत संघर्षामुळे होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी तुमच्या व्यावसायिक भागीदारांशी चांगले संबंध ठेवा. आर्थिक परिस्थिती, तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल महिन्याच्या सुरुवातीला चांगली बातमी येईल. 11व्या घरात गुरुग्रह तुमच्या उत्पन्नात वाढ करेल. 8व्या घरात 6व्या घराचा स्वामी शनी तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीतून मात करण्यास मदत करेल आणि दीर्घकालीन गुंतवणुकीतून तुम्हाला चांगले आर्थिक फायदे मिळू शकतात. तसेच महिन्याच्या पहिल्या 6 महिन्यात 8व्या घरात शुक्र आणि सूर्याचे आगमन म्हणजे दुसऱ्या दिवशी शुक्र आणि 25 तारखेला रवी तुमच्या खर्चात अचानक वाढ करेल. ही वाढ इतकी जलद असेल की तुम्हाला विचार करण्यास आणि तर्क करण्यास वेळ मिळणार नाही आणि यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीवर दबाव येऊ शकतो. म्हणून आर्थिक संकट टाळण्यासाठी तुम्हाला तयार राहण्याची आणि पुरेशी व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. तसेच 26 तारखेला शुक्र तुमच्या 8व्या घरातून 9व्या घरात गेल्यावर या समस्या कमी होतील आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. व्यवसाय संबंधित प्रवास तुम्हाला लाभ देईल आणि व्यवसायातील प्रगती तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत करू शकते. शेअर बाजारातून तुम्हाला आनंदाची बातमी देखील ऐकायला मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना थोडा कमकुवत राहण्याची शक्यता आहे. संपूर्ण महिनाभर केतू महाराज तुमच्या राशीत असतील, ज्यामुळे मानसिक ताण येऊ शकतो. या व्यतिरिक्त महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, मंगळ, बुध, शुक्र आणि राहू 7व्या घरात असतील आणि शनी संपूर्ण महिनाभर 8व्या घरात राहील. तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जर तुम्ही निष्काळजी असाल आणि लहान समस्येकडे दुर्लक्ष केले तर त्यापैकी कोणत्याही समस्या गंभीर होऊ शकतात. यामुळे तुम्हाला नंतर त्रास होऊ शकतो, कारण हा काळ गंभीर आजारांचा विकास दर्शवतो. दुसऱ्यापासून शुक्र देखील शनीसोबत 8व्या घरात जाईल आणि 15 तारखेला सूर्य देखील तिथे येईल. अशा प्रकारे 8व्या घरात 3 ग्रहांच्या प्रभावामुळे आणि 7व्या घरात पीडित असल्याने तुम्हाला आरोग्य समस्यांचा त्रास होण्याची जास्त शक्यता आहे. म्हणून तुम्ही तुमचे आरोग्य बळकट करण्यासाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. जर तुम्हाला कोणताही आजार झाला असेल तर तो अजिबात सोडू नका. त्याऐवजी आवश्यक औषधे घेत राहा आणि तुमचे उपचार सुरू ठेवा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही मोठ्या समस्येचा त्रास होऊ नये. प्रेम आणि लग्न, हा महिना तुमच्या प्रेम जीवनासाठी अनुकूल असण्याची शक्यता आहे. संपूर्ण महिनाभर गुरुग्रह 5व्या भावावर दृष्टी ठेवेल आणि हा गुरुग्रह 5व्या भावाचा स्वामी देखील आहे. तसेच कधी काही समस्या उद्भवतील, कारण 8व्या भावात असलेल्या शनी देखील 5व्या भावावर दृष्टी ठेवेल. संपूर्ण महिनाभर तुमच्या राशीत केतू असेल आणि सूर्य, मंगळ, बुध, शुक्र आणि राहूचा प्रभाव असेल. ही परिस्थिती अनेकदा संघर्ष निर्माण करेल.
तुम्ही योग्य काम करत आहात की चुकीचे याबद्दल तुम्ही स्वतःवर शंका घ्याल. ही शंका तुम्हाला त्रास देऊ शकते. तसेच गुरुच्या आशीर्वादाने तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला तुमच्या भावना व्यक्त करण्यात यशस्वी व्हाल. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी खूप काही कराल आणि तुमचे नाते सुधारेल आणि तुम्ही त्यांना प्रपोज देखील करू शकता. अविवाहित लोकांसाठी लग्न निश्चित होऊ शकते. जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल. 7व्या भावावर एकाच वेळी अनेक ग्रहांचा प्रभाव तुमच्या आणि तुमच्या जोडीदारासाठी आरोग्य समस्या निर्माण करू शकतो. याशिवाय परस्पर सामंजस्याचा अभाव नातेसंबंध बिघडू शकतो. म्हणून खूप काळजीपूर्वक, संयमाने आणि शांततेने काम करा आणि एकमेकाकडे पूर्ण लक्ष द्या, जेणेकरून तुमचे नाते चांगले राहील. कौटुंबिक जीवन. या महिन्यात कौटुंबिक कलह होण्याची जास्त शक्यता आहे. 4थ्या घराचा स्वामी मंगळ संपूर्ण महिना तुमच्या 7व्या घरात राहील. महिन्याच्या सुरुवातीला त्याच्यासोबत सूर्य, बुध, शुक्र आणि राहू असतील. तसेच 3ऱ्या आणि 5व्या घरावर गुरुची दृष्टी. हळूहळू परिस्थिती सुधारेल आणि तुम्ही स्वेच्छेने आणि तुमच्या भावंडाच्या मदतीने कौटुंबिक वातावरण सुधारण्याचा प्रयत्न कराल. 2ऱ्या घराचा स्वामी बुध देखील 7व्या घरात राहील आणि शनी संपूर्ण महिनाभर 2ऱ्या घरावर प्रभाव पाडत राहील. या व्यतिरिक्त मंगळ 2ऱ्या घरावर देखील दृष्टी ठेवेल, ज्यामुळे सासू सासरे आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये काही संघर्ष होऊ शकतो. म्हणून कोणत्याही वाढीस टाळण्यासाठी परिस्थिती व्यवस्थापित करण्याकडे लक्ष द्या. तुमच्या आई आणि वडिलांचे आरोग्य चढउतार होऊ शकते, म्हणून त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. महिन्याच्या पहिल्या 6 महिन्यात भावंडांचे संबंध बिघडू शकतात. जरी ते तुमच्या व्यवसायात तुम्हाला मदत करतील, तरी महिन्याच्या उतरतात ही आव्हाने कमी होतील आणि त्यांच्याशी तुमचे संबंध सौहार्दपणे होतील, ज्यामुळे कौटुंबिक वातावरण देखील सुधारेल आणि तुम्ही एकत्र चांगला वेळ घालवू शकाल. उपाय आहेत. तुम्ही दररोज सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. दररोज श्री सूर्याष्टकमचे पठण करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. गुरुवारी कणकेचे गोळे बनवून गाईला खाऊ घालावा. मंगळवारी श्री संकटमोचन हनुमानाष्टकाचे पठण करणे खूप फलदायी ठरेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशंकर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.